आज आपण बीट बर्फी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी घेतलेला आहे एक बीट किसून घेतलेला आहे आणि 2 वाटी कोकोनट पावडर घेतलेला आहे, म्हणजे बारीक केलेलं खोबरं आहे, आणि अर्धी वाटी मिल्क पावडर आहे, आणि आपल्याला थोडंसं तूप लागणार नाही आहे। आता सर्वप्रथम आपण याच्यामध्ये आणि बीट फ्राय करून घ्यायचं आहे। छान फ्राय करून घेऊया आपण बीट। खूप छान बर्फी लागते याची। आपण आता ही कोकोनट पावडर टाकणार आहोत, त्या घेतलेली आहे, आणि याला छानपैकी असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली बर्फी खूप छान होते। आणि अर्धी वाटी मिल्क पावडर टाकत आहोत। वेलची टाकायची आहे, मी बारीक कुटून वेलची घेतलेली आहे। वेलचीने खूप छान टेस्ट होते, आणि याला चांगलं एकजीव पर्यंत असं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत, आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता आपली मस्त बर्फी झालेली आहे। बर्फीचं हे बॅटर मस्त तयार झालं आहे। पूर्ण आपली साखर पण विरघळली आहे, आणि त्याचा सुगंध पण खूप छान येत आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते ही बर्फी। आता आपण हे चांगलं सेट झालं आहे बर्फी थापणे हे करून घेण्यासाठी। तर आपण हे आता तयार झालंय। आता आपण याची बर्फी थापून घेऊया। बर्फी थापून घेण्यासाठी मी माझ्याकडे छोटा टिफिनचा ट्रे होता, तो टिफिनच आहे, तो घेतला आहे। त्याला आता तूप लावून घेऊया। तूप टाकलेलं आहे थोडंसं बर्फी सेट होण्यासाठी। हे आपलं बर्फीचं बॅटर टाकायचं आहे त्याच्यात। चला तर आपली बीट बर्फी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता खूप छान, आणि असं वरतून मी त्याला बदाम काप करून लावले, आणि थोडंसं आपलं खोबरं टाकलेलं आहे बारीक हे केलेलं बारीक पावडर। तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्ही बघू शकता, हे पहा खूप छान झालेली आहे, एकदम सॉफ्ट, आणि खूप छान लागते खायला। तुम्ही नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।